भंडाऱ्याची उधळण म्हणजे कोरोनामुक्तीचं बजेट आपण सातत्यानं या विषयाअंतर्गत चर्चा करतोय। आज जे बजेट सादर झालंय, अर्थसंकल्प सादर झालाय, त्याचं मुख्यतः कशा स्वरूपाचे परिणाम हे वर्षभराच्या काळात आणि दीर्घकालीन स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतील यावर आपण चर्चा करतोय। मात्र त्या अगोदर एक महत्त्वपूर्ण अशी ब्रेकिंग न्यूज आणि त्यानंतर आपण ही चर्चा सुरू ठेवूयात। शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळते। साधारण 1800 अंकांपर्यंतचा बाजार हा काही वेळापूर्वी वधारलेला आपल्याला पाहायला मिळत होता। आता तो 2000 अंकांपर्यंत न वधारलेला आपल्याला पाहायला मिळतोय। सेन्सेक्समध्ये 2000 अंकांची उंची विक्रमी अशी वाढ जी आहे ते पाहायला मिळते। 600 अंकांची वाढ ही निफ्टीमध्ये पाहायला मिळते। शेअर बाजारात अत्यंत सकारात्मक अशा स्वरूपाचा प्रतिसाद हा शेअर बाजारांना अर्थसंकल्पाला दिल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। शेअर बाजारानं तर याचं खूप सकारात्मक असं स्वागत केलंय। मात्र विरोधाला विरोधच करताना पाहायला मिळतात। या संदर्भात प्रतिक्रिया घेण्यासाठी म्हणून आपण जाऊयात भाजपचे प्रवक्ते आणि मीडिया प्रभारी विश्वास पाठक सरांकडे। विश्वास पाठक सर, शेअर बाजारात अत्यंत सकारात्मक असं वातावरण, मात्र विरोधक तुमच्यावर टीका करतायत। नाही, विरोधक त्यांचं काम करतात, आम्ही त्यांचं स्वागत करतो। पण निर्गंतवणूक हा जो भाग आहे, जसं 74% FDI आपलं डिसइन्व्हेस्टमेंट जर एलआयसीत झालं तर त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये लिक्विडिटी येणार आहे। आता अजित माझे मित्र जे CA त्यांनी जे म्हटलं, आता मी एका प्रायव्हेट लिस्टेड कंपनीचं देखील ऑडिट बघितलं आहे, गव्हर्नमेंट कंपन्यांचं देखील ऑडिट बघितलं आहे। मी तुम्हाला फार यांनी सांगतो, जबाबदारीने सांगतो की गव्हर्नमेंट कंपन्या जरी लिस्टेड नसल्या तरी CAGचं ऑडिट, व्हिजिलन्स कमिशनचं त्यांचं ऑडिट हे सगळं इतकं सिस्टम ड्रिव्हन असतं की तिकडे नॉन डिस्क्लोजरला स्कोपच नसतो। त्यांच्या बोर्ड मिटिंगा देखील बघितल्या। त्यामुळे लिस्टेड कंपन्यांमध्ये गेल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी बाहेर येतील असं मला वाटत नाही। त्याचं स्वागत केलं हे चांगलंच आहे। दुसरं, अतुलजींनी फारच एक म्हणतात ना की हास्यास्पद हे केलं की सरकारी कंपन्या असताना नोकऱ्या असतात, त्या कंपन्या प्रायव्हेट झाल्या की नोकऱ्या जातात। म्हणजे मला ते लॉजिक अजिबात कळलं नाही त्या, आणि मग डिव्हिडंड जाईल वगैरे। अहो, तुम्ही लार्जर इंटरेस्टमध्ये काही जेव्हा डिसिजन घेता तर त्याचं स्वागतच असतं। GSTचा मुद्द्यावर आपण बोलत होतो, मी आपल्याला असं सांगेल की GSTमध्ये 900 सर्क्युलर्स काढले तर याचा एक असाही अर्थ होतो की क्विक रिस्पॉन्स टाईम, म्हणजे सरकारने ताबडतोब डील देखील केलं। शेवटी ते चांगलं आहे की वाईट याचं कुठेतरी कंपॅरिझन तर व्हायला पाहिजे। तर आपल्याकडे 2 कंपेरेबल केसेस आहेत, एक आहे ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा। यांनी GST लावून 20 वर्ष 30 वर्ष झालेले आहे आणि अजूनही त्यांच्याकडे काही ना काही अमेंडमेंट होत राहतात आहे। GST याच्या आधी व्हॅट होतं, व्हॅटमध्ये देखील सतत काही ना काही अमेंडमेंट येत राहतात। त्यामुळे त्याला घाबरून जायची आवश्यकता नाही। GST आवश्यक आहे का? आवश्यक आहे, आणि त्याचे आपण फायदे देखील बघतोय। दुसरं, आपल्या अजितजींनी अजून एक मुद्दा मांडला की सेस हा स्पेसिफिक पर्पजसाठी असतो, तिकडेच वापरायला हवा, हे मान्य आहे। मात्र इट इज मोर ऑफ अ ट्रेझरी मॅनेजमेंट। म्हणूनच या सरकारने आल्याबरोबर एक प्लांट एक्सपेंडिचर आणि प्लान एक्सपेंडिचर हा कन्सेप्ट काढून ट्रेझरीला प्रायोरिटीच्या दृष्टीने पैसे वापरण्याची मुभा असावी। ॲट द सेम टाइम तो सेस ज्या पद्धतीच्या प्रकारासाठी घेतलेला आहे तिथे वापरला जावा, ही देखील काळजी घ्यावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे। अगदी, पण विश्वास पाठकजी, साधारण 950 जर बदल करण्यात येत असतील, 950 अमेंडमेंट करण्यात येत असतील GSTमध्ये एका वर्षाच्या आत किंवा काही काळाच्या आत, तर कितपत योग्य आहे असा प्रश्न मुख्यतः या ठिकाणी उपस्थित केला गेला। आणि इतकंच नाही, आपण डिजिटल युगामध्ये वावरतोय, भाजप सरकार डिजिटलकडे या देशाला घेऊन जात आहे सगळं तंत्रज्ञान, आणि अशा परिस्थितीमध्ये GST रिटर्न्स फाईल करण्यासाठी किंवा GST फाईल करण्यासाठी म्हणून जे तंत्रज्ञान उपलब्ध होणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही, यावरही आक्षेप घेतला जातो। नाही बघा, तंत्रज्ञानामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील का? राहिल्या असतील, म्हणजे त्यातला तज्ज्ञ नाही आहे। मात्र 900 जास्त आहे की कमी आहे याची आपल्याकडे काही कंपॅरिझन नाही आहे। आपल्या देशामधले जवळजवळ 30 वेगळे कायदे होते, त्याचं कॉन्व्हर्जन्स करून त्याच्यातले येणारे जे प्रॅक्टिकल इश्यूज होते ते आपण रिझॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय। आणि जसं आपल्या औरंगाबादच्या आमच्या मित्रांनी सांगितलं की शेवटी हे जनतेच्या हितासाठीच आहे, त्यामुळे लोक ते एक्सेप्ट करतात आहे। आणि परत सांगतो की ऑस्ट्रेलियाला 20 वर्ष झाले, कॅनडाला 30 वर्ष झाले, तिकडे अजूनही अमेंडमेंट चालू आहे। आता ते 900 झाले, 1200 झाले की 300 झाले मला माहीत नाही, मात्र एक निरंतर प्रक्रिया असते आणि ती जनतेच्या हितासाठीच असते। अगदी सर, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी। आपल्याजवळ साधारण पुढचं 15 ते 16 मिनिटं आहेत आणि या 15 ते 16 मिनिटांमध्ये आपण आपल्या सगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि मुख्यतः काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण होताना
खरं तर पूर्ण बजेटच्या डिटेल्स ज्या आहेत त्या अजून 2 ते 3 तासानंतर येतील. त्यामुळे अंतिम अशा स्वरूपाची कोणतीही चर्चा किंवा त्यावरचा निष्कर्ष तातडीनं काढणं चुकीचं ठरेल. मात्र तरीही ज्या सुरुवातीच्या प्रतिक्रिया आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू, त्यातून काही निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा सायंकाळी आपण एक चर्चा करू आणि त्यातून स्पष्ट चित्र जे आहे ते मांडण्याचा प्रयत्न करू. मी जयराज साळगावकर सरांकडे येतो. जयराज साळगावकर सर, GST हा अत्यंत कळीचा मुद्दा होता उद्योजकांसाठी म्हणून, आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ज्या अपेक्षा होत्या टेक्नॉलॉजिकल चेंजेस किंवा या कुठेही होताना पाहायला मिळत नाही. तर या दृष्टीने काय अपेक्षा आहे तुमची मुख्यतः? नाही, इंडस्ट्रीचीच मागणी होती की GST एक वन विंडो टॅक्स असावा, कारण नाहीतर मग वेगवेगळ्या खात्याच्या लोकांना डील करणं कठीण होतं. त्यामुळे तसं ते केलं, आणि जर का बदल होत असतील तर ते काय भगवद्गीता नाही आहे बदल न करायला. इट इज डायनॅमिक. ते बदल होणं हे स्वागतार्ह आहे. म्हणजे सरकार लोकांचं ऐकते आणि बदल करत आहे असा त्याचा अर्थ आहे. अगदी एकदा काय लिहिलेला मॅन्युअल तो कायमचा होऊ शकत नाही. अगदी पाठक सर, अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया या ठिकाणी येते जयराज साळगावकरांकडून तुमच्यासाठी. म्हणून मी मराठे सरांकडे जातो. मराठे सर, तुमची प्रतिक्रिया मुख्यतः ज्या अपेक्षा होत्या त्या आणि सादर झालेलं बजेट, कॉर्पोरेट बजेट म्हणून एकीकडे हिणवलं जातं या बजेटला, तुम्ही कसं बघता? नाही, हे कॉर्पोरेट वगैरे असं काही नाही आहे. हे नॉर्मल बजेट आहे. त्याच्या कॉर्पोरेट बजेट बोललं जात आहे त्याचं ज्या पद्धतीने फायनान्शियल सेक्टरमध्ये इंटरनॅशनल लेवलला काम करू शकतील अशा मोठ्या बँक्स आपल्याकडे उभ्या राहाव्या असा प्रयत्न होता. डॉक्टर रघुराम राजन यांनीच केला. ते आत्ता कन्सॉलिडेशन होऊन आल्या. तसंच इंटरनॅशनल लेवलला मोठ्या प्रमाणावर फायनान्शियली स्ट्रॉंग, टेक्नॉलॉजिकली अपडेटेड असलेल्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे व्हाव्या ही काळाची गरज आहे. आणि त्या दृष्टीने जर का आपल्याकडे देशात मोठ्या कंपन्या होत असल्या तर त्याला विरोध करण्याचं आणि म्हणून हे कॉर्पोरेट बजेट आहे वगैरे म्हणण्याची गरज नाही. वी नीड इट ॲज अ कंट्री, वी नीड इट. माझ्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा जो आजच्या ह्याच्यातला निर्णय मला दिसतो तो असा दिसतो की बँकिंग सेक्टरमध्ये पोस्ट नॅशनलायझेशन ज्या प्रमाणात रिफॉर्म्स व्हायला हवे ते झालेले नाहीत. आज आपल्या समोर जो सर्वात मोठा क्रायसिस आहे तो सर, तुमची अनुमती असेल तर मी एकच ownership मिनिट आणि तुम्हाला management चा आहे. थांबवतो. देवेंद्र फडणवीस बोलतायत, मी लगेचच तुमच्याकडे परत येतो. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया येते बजेटवर, आपण थेट तिकडे जाऊयात. संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये प्रचंड मोठी आव्हानं समोर असताना एक भलं मोठं डेफिसिट लॉकडाऊनमुळे उभं राहिलं असताना त्याचा कुठलाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होऊ न देता अर्थव्यवस्थेला अधिक चालना कशी मिळेल याचाच प्रयत्न या बजेटच्या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळाला. आणि विशेषतः 6 क्षेत्रांवर या बजेटने फोकस केला आहे. आरोग्य, आर्थिक सुधारणा आणि पायाभूत सुविधा, सर्वसमावेशक विकास, मानव संसाधन, त्याचप्रमाणे नाविन्यता, संशोधन आणि विकास, आणि मिनिमम गव्हर्नमेंट मॅक्झिमम गव्हर्नन्स, ह्या 6 सूत्रांवर मुळात हा अर्थसंकल्प या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार करण्यात आला आहे. विशेषतः विविध तरतुदींसोबत सगळ्यात महत्त्वाचं भारताचं जे शेतीचं क्षेत्र आहे, कृषीचं क्षेत्र आहे, या क्षेत्रातली आर्थिक तरतूद ही 2013-14च्या तुलनेत या अर्थसंकल्पामध्ये 5 पटीने वाढली आहे. 5 पटीने. 13-14ला जी काही आर्थिक तरतूद होती त्याच्या तुलनेत 5 पटीने वाढलेली आपल्याला आर्थिक तरतूद दिसते. एवढंच नाही तर जे लोक हे सरकार कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करणार आहे असं म्हणत होते, त्यांची तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे. याचं कारण या अर्थसंकल्पाने कृषी उत्पन्न बाजार समित्या मजबूत करण्याकरता मोठ्या प्रमाणात वित्तीय व्यवस्थेची उपलब्धता करून दिलेली आहे. एवढंच नाही तर स्वतः वित्तमंत्र्यांनी MSPचे जे आकडे दिले आहेत त्यातनं MSPबद्दल ओरडणाऱ्या विरोधकांना आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे. गव्हाच्या संदर्भात 13-14मध्ये
गव्हाचा MSP दिला होता 33,000 कोटी, तो यावर्षी दिला आहे 75,000 कोटी, म्हणजे दुपटीपेक्षा जास्त. तांदूळाचा 63,000 कोटी दिला होता, तो आता झाला 1,72,000 कोटी, दुपटीपेक्षा जास्त. डाळींचा होता केवळ मात्र 236 कोटी, तो आता MSP दिलेला आहे 10,000 कोटी. 236 कोटी आणि 10,000 कोटी म्हणजे किती पटीचा फरक आहे मला देखील सांगता येणार नाही, एवढं माझं गणित पक्कं नाही. कापूस दिला होता 90 कोटी, दिल्यात 25,000 कोटी. म्हणजे हमी भावाच्या संदर्भात शेतकऱ्याच्या मनामध्ये जो संभ्रम तयार करण्याचं काम सुरू होतं, या आकडेवारीतनं स्पष्ट होत आहे की गेल्या सरकारच्या तुलनेत शेतकऱ्यांना दुपटीपेक्षा जास्त हमीभाव या सरकारच्या माध्यमातून प्रत्यक्ष देण्यात आला आहे. एवढंच नाही तर कृषी क्षेत्रातल्या पायाभूत सुविधांकरता, विशेषतः ज्याचं डायरेक्ट बेनिफिट शेतकऱ्याला होईल त्या मायक्रो इरिगेशन सिस्टीम करता 10,000 कोटी रुपयाची अभूतपूर्व तरतूद करण्यात आली आहे, जी आत्तापर्यंतच्या इतिहासातली सर्वात जास्त आहे आणि मागील वेळेस प्रतिक्रिया आपण दुप्पट आहे. देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो. साहजिक आहे ते सकारात्मक येणं अपेक्षित होतं आणि त्याच दृष्टीने ती सकारात्मक अशी प्रतिक्रिया समोर येताना पाहायला मिळते. 6 क्षेत्रांवर मुख्यतः या पूर्ण अर्थसंकल्पाचा भर होता आणि त्या अनुषंगानं देवेंद्र फडणवीस आपली प्रतिक्रिया देताना आपल्याला पाहायला मिळतात. मराठे सर, मी जे म्हणत होतो की बँकिंग सेक्टरमध्ये गेल्या 50 वर्षात जे रिफॉर्म्स अभिप्रेत होते ते या निमित्ताने या बजेटच्या रूपाने सुरुवात होती आहे. आणि आपल्याला आता पुढचा जो प्रश्न सर्वात महत्त्वाचा ॲड्रेस करायचा आहे तो ओनरशिप आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर या नवीन ज्यांचं डिसइन्व्हेस्टमेंट होणार आहे त्या बँकांचं कसं होत आहे. केवळ खाजगीकरण हे त्याचं सोल्युशन नाही आहे. ओनरशिप ही रिटेल इन्व्हेस्टर्सकडे जाईल का, त्याच्या डिटेल्स गाईडलाईन आल्यावरच आपल्याला बोलता येईल. पण नाहीतर मग ती कुठल्या एखाद्या ग्रुपच्या हातात परत बँक जाणार असली तर त्याचा पर्पज सर्व होणार नाही. म्हणून पण कुठे ना कुठेतरी हिमतीने एक रिफॉर्म्सचं सत्र, कारण पब्लिक सेक्टर बँक्स हे काही सोल्युशन नाही आहे भारताच्या बँकिंग सेक्टरच्या रिक्वायरमेंट्सच्या दृष्टीने. त्याच्यामुळे तो एक मेजर हा फरक या याच्यात दिसतोय, याचं मी स्वागत करतो. अगदी. जोशी सर, मला असं वाटतं की खूप काही करता येणं शक्य होतं अशा परिस्थितीतलं हे बजेट होतं. खास करून डिमांड साईड वाढवण्याच्या दृष्टीने खूप स्पेंडिंग वाढवणं शक्य होतं. अनफॉर्च्युनेटली काही ते अर्थशास्त्रीय परिभाषेत बघायचं तर मला वाटत नाही ते हवं तेवढं झालेलं आहे. पण एक कर सल्लागार म्हणून मला जे मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितलं होतं की जी ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर आणि त्याच्यातलं कॉम्प्लिकेशन होतं किंवा इतर जी कॉम्प्लिकेशन्स टॅक्स स्ट्रक्चरमधली आहेत ती कमी करण्याच्या दृष्टीने माहीत नाही काही झालं आहे की नाही. तुम्ही म्हणालात तसं कदाचित सविस्तर डॉक्युमेंटमध्ये त्याचा काही उल्लेख असेल, पण त्यांच्या बोलण्यात तरी खास करून ड्युअल टॅक्स स्ट्रक्चर जर काढून टाकलं असतं तर ते नक्की सांगितलं असतं. तर ते न काढणं किंवा त्याचं सुटसुटीत रूप न करणं हे माझ्या मते एक मोठा त्या बजेटमधला माझ्या दृष्टीने ड्रॉबॅक आहे किंवा ड्रॉबॅक. अगदी. केळकर सर, बजेटच्या आधी माझी एक अपेक्षा होती की लघु मध्यम जे उद्योजक आहे किंवा एक सामान्य करदाते आहे यांच्यामागे सर्च, सीझर, असेसमेंट याचा तगादा लावला जातो आणि सध्या परिस्थिती बरोबर नसल्यामुळे ॲटलिस्ट 1-2 वर्षाकरता हे नको असं मला वाटत होतं. कारण याच्यामध्ये आर्थिक, शारीरिक आणि मानसिक सर्व त्रास सहन करावा लागतो. यात 1-2 चांगल्या घोषणा आहे. एक तर 3 वर्षानंतर तुमचं इन्कम टॅक्सचं असेसमेंट रिओपन होणार नाही, ही एक आनंदाची बाब आहे. याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की 1 कंपनी करता आता कुठलीही टर्नओव्हरची किंवा शेअर कॅपिटलची लिमिट राहणार नाही. तर 1 कंपनी करता कम्प्लायन्सेस फार कमी असतात, तर याचा त्यांना भरपूर फायदा होईल आहे. त्यामुळे या जमेच्या बाजू आहे आणि सामान्य व्यावसायिकांकरता किंवा स्टार्टअप करता फार चांगलं आहे असं मला वाटतं. मुख्यतः 5 कोटींपर्यंतचा टर्नओव्हर असणाऱ्यांना ऑडिट करावं लागत होतं, ते आता 10 कोटींपर्यंत जर 95% डिजिटल व्यवहार असतील तर करावं लागणार नाही. 1 अशा कोटीची स्वरूपाची लिमिट ऑलरेडी आहे, पण तुम्ही 1 कोटीची ऑडिटला ऑडिटची 2 कोटी, पण तुमचा जर 95% व्यवहार हा डिजिटल माध्यमातून होणार असेल तर ऑडिटची आवश्यकता नाही, तर 5 कोटी. अगदी. मी राम बोगले सरांकडे जातो. राम बोगले सर, मुळात काय अपेक्षा होत्या त्या पूर्ण झाल्यात का? आणि जर मी बोगले सरांकडून मुख्यतः 10 पैकी किती गुण द्याल आजच्या या अर्थसंकल्पाला? निलेशची 2-3 गोष्टींचा मी यातल्या प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो
की 34 लाख कोटी रुपये मागच्याही वर्षी खर्च करावे लागले सरकारला 30 लाख कोटीचं बजेट असताना. त्यात साधारणतः 4,20,000 कोटी किंवा 4,30,000 कोटी रुपये हा कॅपेक्स होता. यावर्षी साधारणतः तेवढंच बजेट, जसं अजित अभ्यंकरांनी सांगितलं, तेवढंच साधारण बजेट मागच्या वर्षी जेवढा प्रत्यक्ष खर्च झालाय तेवढंच बजेटचं एस्टिमेट असलं तरी देखील त्याच्यात 5,20,000 कोटीपेक्षा अधिकचा कॅपेक्स अपेक्षित आहे. आणि त्यामुळे कॅपेक्स जेव्हा होतो, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट होतात तेव्हा त्याचा बेनिफिट इंडस्ट्रीकडे निश्चितपणे येतो आणि एमएसएमईला डेफिनेटली यातनं बेनिफिट मिळणार आहे. त्यामुळे हे कॅपेक्स वाढवण्याचं जे धोरण आहे सरकारचं आणि इन्फ्रास्ट्रक्चर इम्प्रूव्ह करण्याचं जे धोरण आहे ते अधोरेखित होतं आणि त्याचं आम्ही स्वागत करतो. दुसरं जे फार कोणी त्याच्यावर कॉमेंट केलेली नाही ते असं आहे की बजेट मांडण्याची पद्धत ही जी मोनोटोनस होती ती या गेल्या 5-6 वर्षात स्पेसिफिकली बदललेली दिसते. आणि जो प्रश्न खूप बॉइलिंग असतो अशा प्रश्नाला आधी ऍड्रेस करण्याचं सुरुवात या बजेटमध्ये आपल्याला दिसते किंवा याच्या आधीच्या बजेट्समध्ये दिसते. आणि त्यामुळे यावर्षी हेल्थ इश्यूज अतिशय प्रामुख्याने समोर आले होते. त्यामुळे निर्मला सीतारामननी आपल्या बजेटमध्ये पहिल्यांदा हेल्थचा इश्यू घेतला आणि त्याच्यावरच्या इन्व्हेस्टमेंट्स आणि त्याच्यावरच्या बजेटच्या संदर्भात पहिल्यांदा बोलल्या. मला असं वाटतं की हाही एक अतिशय चांगला प्रघात आहे की देशासमोर जी समस्या प्रामुख्याने आहे त्या समस्येच्या विषयी सुरुवातीलाच बोलायचं. तर असे काही गोष्टी या बजेटमधल्या ज्या आहेत त्या अतिशय स्वागतार्ह आहेत. अर्थातच जे सेस लावले गेलेत त्यांनी जे काही घडणार आहे त्याच्या संदर्भात मनात शंका आहे. अगदी 10 पैकी किती गुण द्याल सर? माझ्या हिशोबाने साधारणतः 70% वरती गुण या बजेटला आपल्याला निश्चितपणे देतात. 10 पैकी 7 गुण या ठिकाणी राम भोगले सरांकडून दिले जातात या बजेटला. मी ललित गांधींकडे येतो. ललित गांधीजी, राम भोगले सर पण म्हटले की इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे फक्त रस्ते उभारणी असं होत नाही, तो वेगवेगळ्या अनुषंगानं इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च करणं अपेक्षित आहे, आरोग्याच्या क्षेत्रावरही अपेक्षित आहे. त्यातून एमएसएमईजला मात्र मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो अशा स्वरूपाचा आशावाद भोगले सर व्यक्त करताय. तुम्ही एमएसएमई सेक्टरचं प्रतिनिधित्व करतात, तुम्ही कसं बघतात ललित गांधीजी? मी भोगले सरांच्या मताशी सहमत आहे, कारण भोगले सर एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनं काम करणारे आमच्यातले एक प्रमुख नेते आहेत. आणि सरकारनं या गेल्या काही वर्षात एमएसएमईवर विशेष लक्ष दिलेलं आहे आणि ॲग्रोमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंटसाठी सरकारनं विशेष लक्ष दिलेलं आहे. ॲग्रोमध्ये प्रोसेसिंग इंडस्ट्रीला एनकरेज करायचा सरकारनं प्रयत्न केलेला आहे, त्याच्याकडे आपण थोडंसं दुर्लक्ष करतो आहे. आणि आजच्या पिढीच्या शेतकऱ्यांच्या मुलं शेतीत रिटेन होतील यासाठी सरकार ज्या योजना देते त्याकडे आपण अजूनही सकारात्मक नजरेनं बघत नाही. या गोष्टी बघितलं पाहिजे. मगाशी माझा मुद्दा तो GSTचा होता. भोगले सर म्हटले की 9.5च्या दुरुस्ती केल्या, आम्ही क्विक रिस्पॉन्स सरकार करते. आम्ही क्विक रिस्पॉन्स करण्याच्या पद्धतीचं स्वागत करतो, परंतु त्या तरतुदीला माझा आक्षेप आहे. शेवटची तरतूद जी आली की GSTच्या नॉन कंप्लायन्ससाठी ते अधिकारी आमच्या GST रजिस्टर्ड डीलरला कोणतीही पूर्वसूचना न देता त्याचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करेल. एक कलोनियल टाईपच्या प्रोव्हिजन वाटत आहेत आणि या कुठेतरी सरकार किंवा पंतप्रधानाच्या धोरणाशी विसंगत आहेत असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ह्या इज ऑफ डुईंग बिझनेस त्यांच्या लाईनची ॲप्रोप्रिएट अशा पद्धतीने इम्प्लिमेंटेशन व्हावं अशी आमची अपेक्षा. GSTचं स्वागत करतो, परंतु ते सुटसुटीत असावं अशी आमची मागणी आहे. अगदी. मी शंतनू भडकमकर सरांकडे येतो. शंतनू भडकमकर सर, ट्रान्सपोर्ट इंडस्ट्रीला मोठा धक्का गेल्या काळामध्ये किंवा मोठा फटका हा मधल्या काळामध्ये बसताना पाहायला मिळाला आणि आता डिझेल आणि पेट्रोलवरचा सेस आणि इतकंच नाही तर 15 आणि 25 वर्ष जुन्या वाहनांचं ऑडिट कसं बघतात या पूर्ण निर्णयांकडे तुम्ही? नमस्कार. मी आता एक लक्षण सांगतो की सरकारने बजेट करता ऍप केलेलं आहे आणि त्या ऍप मध्ये आता डिटेल्स आलेले आहेत. म्हणजे तो एक गव्हर्नन्सचं चांगलं लक्षण आहे. आणि आता आपण पाहिलं तर जपान आणि UAE जे काय अग्रीमेंट होणार आहे ट्रेनिंग करतात तर त्यांनी इंटर ऑपरेबिलिटी वाढते आणि आयात आणि निर्यात 2 देशामध्ये वाढते. आपण जर पाहिलं तर सरकारच्या 4 नंबरवर जी चर्चा आहे सगळ्यात जास्त हेल्थवर बोललोय, मग ऍग्रिकल्चर रिफॉर्म आणि मग जॉब्स. त्यानंतर जर बोलले असतील सरकार तर सप्लाय चेन रेझिलियन्स आणि लॉजिस्टिक्स कॉस्ट कमी करणं. तर या सेसमुळे तर निश्चितच लॉजिस्टिक्स कॉस्ट वाढेल, कमी होणार नाही. त्यामुळे ती एक थोडी विसंगती आहे. पण दुसऱ्या बाजूने एक लक्षात असं येतंय की मध्ये जे मोठे प्रॉब्लेम झाले, जे आयात आणि निर्यात करतात त्यांना माहिती आहे की
इंटरनॅशनल फ्रेट रेट दुप्पट तिप्पट कमीत कमी 60% वाढले. आणि याचं एक मुख्य कारण असं आहे की भारतातलं शिप ओनरशिप आणि एअरक्राफ्ट ओनरशिप फार कमी आहे. त्यामुळे त्याच्यात जे रिफॉर्म आणले ते फक्त शिप ओनर आणि एअरक्राफ्ट ओनरला नाही, पण भारतात कपॅसिटी तयार झाली तर आपल्याला सप्लाय चेन रेझिलियन्स, जसं आपण एनर्जी सिक्युरिटी धरतो की आपले ऑइल टँकर्स भारतीय ओनरशिपचे पाहिजेत, तशाच टाईपची ही सिक्युरिटीची गरज आहे. आपण जर कस्टम ड्युटीकडे आलो तर 400 एक्झम्पशन वर विचार होणार आहे आणि त्याची दिशा पण त्यांनी सांगितली आहे की साधारणपणे रॉ मटेरियलवर ड्युटी कमी करायची आहे त्यांना आणि ऑटो पार्ट ते सेमी फिनिश्ड म्हणायला पाहिजे ते वाढवायचे आहेत त्यांना. आणि सर्टिफिकेट ऑफ ओरिजिन रूल्स त्यांनी आधीच ऍड्रेस केले होते आणि आपल्या फायनान्स मिनिस्टरनी सांगितल्याप्रमाणे एक 4-5 मिनी बजेट झाले. या सगळ्याचा जो रोख आहे हा दिसतोय की जास्तीत जास्त इंडियन मॅन्युफॅक्चरिंग वाढवायचं आहे. पण त्यात एक मोठा फरक मला जो समजावासा वाटतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जर आपण वापर करणार असू तर मग फेसलेस असेसमेंट सुद्धा गरज नाही, मग ती सिस्टीम असेसमेंट व्हायला पाहिजे. अनेक प्रयोगांनी दाखवलेलं आहे की जर मशीन असेसमेंट आता करताय ज्याला मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हे ह्युमन असेसमेंट पेक्षा कस्टम मध्ये मार्केट ऍक्सेस मध्ये, आणि आपण चेसचंही उदाहरण घेऊ, त्याच्यात मशीन कॉम्प्युटर हा जास्त सुपिरियर आहे हल्ली आणि कुठलाही ह्युमन त्याला हरवू शकत नाही. तर आमच्या मते सिस्टीम असेसमेंट व्हायला पाहिजे, फेसलेस नाही. तर साधारणपणे जे पुढे रिफॉर्म्स येतील ते माझ्या मते भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्रमोट करायला दिसत आहे. अगदी. शंतनूजी, मी अजय वाळिंबे सरांकडे जातो. अजय वाळिंबे सर, तुम्ही या अगोदर दिलेली प्रतिक्रिया किंवा शेअर बाजाराने दिलेली प्रतिक्रिया ही अत्यंत सकारात्मक आहे, अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळत आहे. आणि 300, 500, 800 अशा स्वरूपामध्ये वाढीचा टप्पा गाठत आता 2000 अंकांची उसळ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते निर्देशांकामध्ये. या टप्प्यावर आता तुम्ही जर या पूर्ण बजेटवर आपण नजर टाकली तर कशा स्वरूपात या बजेटचं वर्णन कराल आणि 10 पैकी किती गुण याला द्याल? उरलेल्या मान्यवरांकडून पण मला गुण घ्यायचेत. मी अजय वाळिंबे सरांकडे जातो. मला असं वाटतं, मी मगाशी सांगितलं की हा अर्थसंकल्प म्हणजे अपेक्षापूर्तीचा अर्थसंकल्प म्हणतो मी. आणि एक मगाशी एक सांगायचं राहिलं ते म्हणजे गव्हर्नमेंटनी यावेळी जी ARC म्हणजे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी स्थापन करण्याची जी कल्पना मांडली आहे म्हणजे बॅड बँक, त्यामुळे मला असं वाटतं की बँकांचं सबलीकरण किंवा हे नॉन परफॉर्मिंग असेटचं योग्य रीतीने त्याची विल्हेवाट लावता येईल आणि बँकांचं सक्षमीकरण होऊ शकतं. तो मगाशी माझा मुद्दा राहिला होता. आणि जर ओव्हरऑल तुम्ही मला जर विचाराल की याच्यात किती मार्क देता येतील तर माझे मार्क 10-8 आहेत आणि मी 2 मार्क केवळ वजा करतोय कारण मध्यमवर्गीयांचा थोडासा जो अपेक्षा भंग झालाय त्यामुळे मी ते 2 मार्क वजा करतोय. पण अदरवाईज पूर्तीचा अर्थसंकल्प आहे असं मला म्हणता येईल. अगदी. मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत असताना प्रत्येकाकडून 10 पैकी किती गुण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आणि मग कार्यक्रमाच्या शेवटाकडे जातो. जयराज साळगावकर सर, 10 पैकी किती गुण? 7. जोशी सर 5. 7.5. 7.5. साधारण एक लसावी काढण्याचा जर प्रयत्न केला या सर्वाचा तर तो 7% येताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामुळे निर्मला सीतारामन किंवा मोदी सरकारचं हे बजेट मेरिटमध्ये पास होत आहे असं म्हणायला काही हरकत नाही आत्ता तरी. वर्षभरानंतर पुढच्या वर्षभरामध्ये याचे कशा स्वरूपामध्ये परिणाम होतील ते आपण सातत्यानं जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यावर या जाणकारांच्या प्रतिक्रियाही आपण घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहू. आज सर्व जाणकार मंडळी इतकंच नाही, उद्योगाचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि त्यांनी आपला आत्ता अमूल्य असा वेळ या चर्चेसाठी दिला. त्यासाठी मी सर्वांचे धन्यवाद मानतो आणि आज या चर्चेमध्ये इथेच थांबतो. तुम्हीही प्रेक्षक म्हणून तुमचेही सर्वांचे खूप खूप धन्यवाद. सह्याद्रीची उंची म्हणजे